आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। Thank you. Poor man. Huh? अरे तुला नाही तो मुलगा बघ ना, सतत माझ्याकडे बघतोय डोळे फाडून। म्हणजे मला याची सवय आहेच, मी कुठेही गेले ना तर सगळीकडे सतत मला पुरुष स्कॅन करत असतात, लिटरली। म्हणजे उपाशी माणसांना कॉन्टिनेंटल फूड दिसलं की कसं होतं तसंच। पण कसं आहे, प्रत्येकाच्याच नशिबात नसतं प्रिया पुरोहितला भेटणं। आता तो मुलगाच बघ ना, बिचारा, त्याचं त्याच्या मैत्रिणीकडे लक्षच नव्हतं, तो सारखा माझ्याकडे बघतोय। मग कशाला आणायचं ना अशा काकूबाईला डेटवर? अवघड आता हे संपेपर्यंत इथेच थांबायला लागणार। व्हॉट? काही नाही। बाय द वे, माझं नेल आर्ट कसं वाटलं? हा कुठला प्रश्न आहे? नेल आर्ट, माझी नख, नेल्स। नेल आर्ट। नेल्स, हो अच्छा, हा हा, मस्त। हो ना, आय जस्ट लव्ह नेल आर्ट। म्हणजे ना, इट कॉस्ट अराउंड 20K फॉर ईच नेल, आय टेल यू। म्हणजे माझा साधारण 2 ते 4 लाख खर्च फक्त नखांवरती आठवड्याला। आणि नेल आर्ट केलं नसेल ना तर मला असं आजारी असल्यासारखं वाटतं, कसं तरी वाटतं। माझा साधारण 12 ते 15 लाख खर्च होतो हा महिन्याला स्वतःच्या मेंटेनन्स वरती। तू करशील ना अफोर्ड? अवघड आहे। कम ऑन, यू आर किडिंग राइट? नाही नाही, मी अत्यंत सिरियसली सांगतोय, आय एम नॉट जोकिंग। आता आपण लग्नाच्या बोलणी करण्यापर्यंत आलोय, त्यामुळे तुझ्यापासून काही लपून ठेवावं असं नाही वाटत। पण हे जे चित्र दिसतंय ना तुला, तसं नाहीये। खरं चित्र खूप वेगळं आहे। म्हणजे 16 कंपनीज आमच्या, त्यातल्या 14 पूर्ण लॉस मध्ये, कम्प्लीट। गेल्या 3 वर्षात 27 प्रॉपर्टीज विकल्या मी, पैसे परत द्यायचे म्हणून। व्हॉट? इट्स व्हेरी हार्ड टू सर्व्हाइव्ह, यू नो। आणि पुढच्या 5 वर्षात जर मी पैसे दिले नाहीत ना परत बँकेचे, तर आय विल बी बँकरप्ट, जेल होऊ शकते मला। आर यू सिरियस? येस येस, आहे ते सगळं हे असं आहे। पण आय एम टेलिंग यू, यानंतर तुला आता छोट्या लहान घरात राहायची सवय करून घ्यायला लागणार आहे। कारण बंगला तर बँक कधी घेऊन जाऊ शकते। आणि हे नेल आर्ट तू आत्ता केलंस ना, एकदम करेक्ट केलंस। आता यानंतर शक्य नाही तुला याच्यात पैसे घालवणं। नोकर नाहीयेत घरात, तुलाच सगळं काम करायला लागणार। त्या नेलवरचं आर्ट कोणाला दाखवणार? घरातलं काम हेच आर्ट राहणार। हा, दोघातली तुटे